10वीच्या बोर्डाच्या इतिहास व राज्यशास्त्र परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी अभ्यास तर तुम्ही करतच असाल, पण त्याचबरोबरीने कृतीपत्रिकेची म्हणजेच प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाची ओळखसुद्धा असणं आवश्यक आहे. म्हणजेच मग परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांची रचना, स्वरूप आणि प्रकार काय असतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. चला तर आता या संदर्भात आपण काही मुद्दे पाहूयात. सध्या तुम्हाला स्क्रीनवर जी कृतीपत्रिका दिसतीये ती तुम्हाला मिळणाऱ्या छापील कृतीपत्रिकेसारखीच आहे. आता ही कृतीपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका मिळाल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा तिची सगळी पानं व्यवस्थित आहेत ना, सगळं व्यवस्थित सुस्पष्ट वाचता येत आहे ना, प्रिंटिंगमध्ये काही त्रुटी तर नाहीत ना, याची खात्री करून घ्या बरं का. आणि जर काही त्रुटी आढळल्या तर त्वरित ही कृतीपत्रिका म्हणजेच प्रश्नपत्रिका बदलून घ्या. तुमची जर कृतीपत्रिका प्रश्नपत्रिका नीट असेल तर त्यावरती तुमचा सीट नंबर लगेच लिहून घ्या. ते मात्र विसरू नका हं. आता या प्रश्नपत्रिकेच्या उजव्या वरच्या कोपऱ्यात पेपर किती मार्कांचा आहे हे दिलंय बघा. आणि ह्या इथे डाव्या कोपऱ्यात पेपरसाठी किती वेळ उपलब्ध आहे हे सुद्धा लिहिलंय. आणि याचबरोबरीने इथे काही महत्त्वाच्या सूचना पण दिल्यात. तर चला आपण या सूचना वाचूया बरं. लक्षात ठेवा, कुठलाही पेपर सोडवण्यापूर्वी या प्रश्नपत्रिकेतल्या सूचना वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, पहिली सूचना काय सांगते तर सगळे प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे. म्हणजेच या कृतीपत्रिकेत एकूण 9 प्रश्न आहेत आणि ते सर्व तुम्ही अटेम्प्ट करणं म्हणजेच ते नीट सोडवणं आवश्यक आहे. उदाहरणादाखल प्रश्न क्रमांक 2 मध्ये संकल्पचित्र पूर्ण करा असा प्रश्न आहे बरं का, ज्यात 3 उपप्रश्न आहेत. पण तुम्हाला कोणतेही 2 सोडवणं बंधनकारक आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 2 बंधनकारक आहे, पण त्यातले सगळे 3 प्रश्न सोडवण्याची आवश्यकता नाही, त्यातले कोणतेही 2 तुम्ही सोडवू शकता. आता लक्षात आलं ना? चला तर आता पुढची सूचना काय सांगते की प्रत्येक प्रश्नाचे मार्क हे त्याच्या उजव्या बाजूला दिलेले आहेत. आता ह्याचाच अर्थ असा की ह्या प्रत्येक प्रश्नाला जितके मार्क आहेत त्याप्रमाणे हे सोडवण्यासाठीचा वेळ आपण ठरवून घेतला पाहिजे. तिसरी सूचना काय सांगते तर प्रश्नपत्रिकेत पहिले 1 ते 5 हे प्रश्न हे इतिहास या विषयाचे, तर 6 ते 9 हे प्रश्न राज्यशास्त्र या विषयाशी संबंधित आहेत बरं का. त्यानंतर सूचना क्रमांक 4 काय सांगते तर प्रश्न 2 आणि 8 मध्ये संकल्पचित्र पूर्ण करायचे. ही संकल्पचित्र कृतीपत्रिकेनुसारच पेनानेच उत्तरपत्रिकेत लिहिणं किंवा तयार करणं आवश्यक आहे. सूचना क्रमांक 5 काय सांगते लक्षात घ्या हं, ही खूप महत्त्वाची सूचना आहे. प्रश्न क्रमांक 1 1 आणि 6 या प्रश्नांची उत्तरं एकापेक्षा जास्त वेळा जर तुम्ही लिहिली असतील तर पहिल्यांदा लिहिलेली उत्तरच मार्क देण्यासाठी मान्य केली जातील. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं सोडवताना जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनाची खात्री पटत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिकेवरती ह्याची उत्तरं लिहू नका. आता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न सोडवण्याआधी तो नीट वाचून समजून घेणं हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणून आता बघूया. पहिला प्रश्न एकूण 6 मार्कांचा आहे, ज्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत आणि ब. आता प्रश्न 1 मध्ये 3 ऑब्जेक्टिव्ह म्हणजे बहुपर्यायी विधानं दिलेली आहेत. प्रत्येक विधान योग्य पर्यायासह पुन्हा लिहून निवडलेला पर्याय अंडरलाईन म्हणजे अधोरेखित करा. अचूक उत्तरासाठी प्रत्येकी तुम्हाला 1 मार्क मिळेल. म्हणजेच लक्षात आलं ना की प्रश्न 1 साठी एकूण 3 मार्क आहेत. आता जाऊया प्रश्न 1 कडे. या प्रश्न प्रकारात 4 जोड्यांचा एक गट याप्रमाणे एकूण 3 गट दिलेत. प्रत्येकी 4 जोड्यांच्या एका गटात 3 बरोबर जोड्या आणि 1 चुकीची जोडी आहे. आता यातली चुकीची जोडी ओळखून तुम्हाला ती लिहायची आहे. आणि या चुकीच्या जोडीला दुरुस्त म्हणजेच करेक्ट करून लिहायचं नाहीये बरं का. प्रत्येक विधानाला 1 मार्क मिळेल. असे या उपप्रश्नासाठी एकूण 3 मार्क आहेत. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 आणि त्यातले सगळे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. लक्षात आलं ना? आता बघूया प्रश्न क्रमांक 2. हा प्रश्न एकूण 8 मार्कांचा आहे आणि यामध्ये 2 उपप्रश्न आहेत आणि ब. तर प्रश्न 2 मध्ये संकल्पचित्र पूर्ण करा किंवा दिलेल्या विषयावरती संकल्पचित्र तयार करा असा प्रश्न असतो. तुम्हाला एक विषय दिला जातो आणि या विषयाला अनुरूप आकृती पूर्ण करायची. उदाहरणार्थ बघा, आता इथे प्रश्न 2 मध्ये युरोपातील महत्त्वाचे विचारवंत
हे संकल्पचित्र पूर्ण करायचं आहे. आकृतीमध्ये 4 रिकामे बॉक्स आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये युरोपातल्या कोणत्याही 4 विचारवंतांची नावं लिहायची आहेत. ठीक आहे. आता प्रश्न 2 मध्ये एकूण 3 उपप्रश्न आहेत, पण यातले कोणतेही 2 तुम्ही सोडवणं अनिवार्य आहे. म्हणजेच सगळे 3 प्रश्न सोडवण्याची गरज नाही. जिथे जिथे लक्षात घ्या असे ऑप्शन्स असतात त्यावेळेला जेवढे अनिवार्य आहेत तेवढेच प्रश्न सोडवा. यामुळे तुम्हाला पेपरमधले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. मग आता या प्रश्न 2 मध्ये प्रत्येक प्रश्नासाठी एकूण 4 मार्क आहेत, म्हणजेच प्रत्येक उपप्रश्नाला 2 मार्क. संकल्पचित्रात 4 बॉक्स असतील तर प्रत्येक योग्य उत्तर असलेल्या बॉक्सला अर्धा मार्क मिळेल. ठीक आहे. आता बघूया प्रश्न 2 यामध्ये तुम्हाला दिलेल्या 3 विधानांपैकी कोणत्याही 2 विधानांवरती थोडक्यात टीप लिहायची असते. या टिपांमध्ये एखाद्या व्यक्तीचं विचार, कार्य किंवा संस्थेची उद्दिष्ट किंवा एखाद्या संकल्पनेचं स्पष्टीकरण विचारलं जातं. या प्रत्येक टिपेला 2 मार्क असतात आणि ह्याचं उत्तर साधारण 25 ते 30 एवढ्या शब्दांमध्ये लिहिणं आवश्यक आहे. चला आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न आहे, पुढील विधानं कारणांसह स्पष्ट करा. या प्रश्नासाठी 4 मार्क आहेत, पण लक्षात ठेवा तुम्हाला दिलेल्या 4 विधानांपैकी कोणतीही 2 विधानं कारणांसह स्पष्ट करायची आहेत. म्हणजे यात हे लक्षात घेतलं पाहिजे की उत्तराची सुरुवात किंवा शेवट हा मूळ विधानानीच म्हणजे दिलेल्या मुद्द्यांनीच करावा लागतो. यात प्रत्येक विधानाला 2 मार्क आहेत, म्हणजेच उत्तरात किमान 30 ते 35 शब्द असले पाहिजेत. म्हणजेच कमीत कमी तुम्ही प्रत्येकी 2 कारणं लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया बरं, जो 4 मार्कांचा आहे. या प्रश्न प्रकारात तुम्हाला काही ओळींचा एक उतारा दिला जातो आणि या उताराच्या खाली तुम्हाला दिसेल 3 उपप्रश्न विचारलेत. या 3 उपप्रश्नांपैकी 2 उपप्रश्न हे 1-1 मार्कांचे आणि तिसरा उपप्रश्न हा 2 मार्कांचा आहे. 2 मार्कांचा हा प्रश्न मुक्तोत्तरी प्रकाराचा असतो. आता मुक्तोत्तरी प्रश्न म्हणजे काय, तर दिलेल्या उतार्यातील विषयावर तुम्ही तुमची मतं उत्तरामध्ये मांडू शकता. त्यामुळेच हे प्रश्न सोडवण्याची एकदम घाई करू नका. दिलेला उतारा आधी काळजीपूर्वक वाचा, त्यानंतर प्रश्न नेमका काय विचारलाय ते पहा, थोडा विचार करा आणि मग उत्तरपत्रिकेमध्ये तुमच्या शब्दांमध्ये ही उत्तरं लिहा. ठीक आहे. चला आता आपण 5व्या प्रश्नाकडे वळूया, जो आहे सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्नात स्पष्टीकरण, माहिती, तुलना, साम्य किंवा भेद, चित्रावर आधारित प्रश्न असे वेगवेगळ्या प्रकारचे उपप्रश्न विचारले जातात. यामध्ये तुम्हाला दिलेल्या 4 उपप्रश्नांपैकी कोणत्याही 2 उपप्रश्नांची उत्तरं ही सविस्तर लिहायची. या प्रश्नाला एकूण 6 मार्क आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3-3 मार्क. ठीक आहे. आता हे 3 मार्क तुम्हाला पूर्ण मिळावेत यासाठी उत्तरात छोटे छोटे किमान 6 मुद्दे किंवा मोठे मोठे किमान 3 मुद्दे लिहिले पाहिजेत. म्हणजे काय, तर उत्तरं अगदी मुद्देसूद आणि पुरेशी लिहावीत. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये किमान 6 छोटे मुद्दे मांडलीत तर प्रत्येक बरोबर मुद्द्याला अर्धा मार्क तुम्हाला मिळेल. जर तुम्ही 3च मुद्दे मांडलेत पण ते अगदी मोठे मोठे आहेत आणि महत्त्वाचे आहेत तर प्रत्येक बरोबर मुद्द्याला 1 मार्क मिळेल. त्यामुळे अशा प्रकारच्या दीर्घोत्तरी प्रश्नांची परिपूर्ण उत्तरं लिहिण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल याची मात्र तयारी ठेवा. आतापर्यंत आपण पाहिलेले 1 ते 5 क्रमांकाचे प्रश्न हे इतिहास या विषयावरती आधारित होते. तर पुढील 6 ते 9 या क्रमांकाचे प्रश्न हे राज्यशास्त्र या विषयाशी संबंधित असतात. तर बघूया प्रश्न क्रमांक 6. यात तुम्हाला 2 विधानं दिलेली आहेत आणि प्रत्येक विधानासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. या दिलेल्या 4 पर्यायांपैकी एक योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते विधान उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहायचे आणि त्या निवडलेल्या पर्यायाला अधोरेखित करायला मात्र विसरू नका. सूचनांनुसार प्रश्न क्रमांक 6 मधील दोन्ही विधानं सोडवणं बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक 7 मध्ये तुम्हाला दिलेल्या 3 विधानांपैकी कोणत्याही 2 विधानांची तुम्हाला उत्तरं लिहायची. तर आता विधान नीट वाचा, मग ते चूक की बरोबर हे ठरवा
आणि त्यापासूनच तुमच्या उत्तराची सुरुवात करा. त्यानंतर ते विधान का बरोबर किंवा चूक आहे याची कारणं सुद्धा तुम्हाला उत्तरपत्रिकेत लिहायची आहेत, हे विसरू नका हं. विधान ओळखण्यासाठी अर्धा मार्क मिळणार आहे आणि प्रत्येक बरोबर कारणासाठी 1.5 मार्क दिला जाईल. याचा अर्थ फक्त चूक की बरोबर असं लिहून चालणार नाही, तर पूर्ण मार्क मिळवण्यासाठी त्याची कमीत कमी 3 कारणं द्यावी लागतील. तसंच तुमच्या उत्तराचं शेवट हे मूळ विधानानेच करा. प्रत्येक विधानासाठी 2 मार्क, म्हणजेच या प्रश्नाचे एकूण 4 मार्क आहेत. आता बघूया प्रश्न क्रमांक 8. यामध्ये 2 उपप्रश्न आहेत, अ आणि ब. तर प्रश्न क्रमांक 8 मध्ये एकूण 2 संकल्पना दिल्यात. त्यापैकी एक संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे. म्हणजे मग नेमकं काय लिहायचं त्यात? तर तुम्हाला उत्तरामध्ये त्या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्य, उपयोग इत्यादी विषयी माहिती लिहायची. आता लक्षात घ्या हं, उत्तरात किमान 4 मुद्दे असावेत, कारण प्रत्येक बरोबर मुद्द्याला अर्धा मार्क मिळतो. म्हणजेच ह्या प्रश्नासाठी एकूण 2 मार्क आहेत. आता यानंतर येतो प्रश्न क्रमांक 8 यामध्ये 2 संकल्पना चित्र दिलेत. त्यापैकी कोणतंही एक संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. जसं प्रश्न क्रमांक 2 मध्ये इतिहास विषयाची संकल्पना चित्र पूर्ण करायची होती की नाही, तसंच इथे राज्यशास्त्र या विषयाचं संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. एक लक्षात ठेवा की उत्तरपत्रिकेतल्या आकृत्या ह्या तुम्हाला कृतीपत्रिकेत दिल्याप्रमाणेच पेनानेच काढायच्या आहेत. प्रत्येक आकृतीमध्ये 4 रिकामे बॉक्स आहेत आणि त्या बॉक्समध्ये विषयाशी संबंधित योग्य मुद्दे लिहायचे. प्रत्येक बरोबर उत्तर असणाऱ्या बॉक्ससाठी अर्धा मार्क मिळणार आहे आणि म्हणजेच ह्या प्रश्नाचे एकूण 2 मार्क आहेत. आता तुम्हाला हे आठवत आहे ना की बॉक्स आधी काढून त्याच्यात लिहिणं हे जरा गडबडीचं होऊ शकतं, कारण तुमच्या अक्षराप्रमाणे किंवा तुम्हाला जो मुद्दा लिहायचा आहे तो कदाचित थोडासा मोठा पण असू शकेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आधी तुमचे मुद्दे लिहा आणि मग प्रत्येक मुद्द्याला बॉर्डर करा. ठीक आहे? आता आपण आपल्या पेपरच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. तर प्रश्न क्रमांक 9 मध्ये बघा हं, 2 उपप्रश्न आहेत आणि तुम्हाला त्यापैकी कोणत्याही एकाच उपप्रश्नाचं उत्तर लिहायचंय. थोडक्यात उत्तरं लिहा. या प्रश्नामध्ये दिलेल्या उपप्रश्नाचं उत्तर हे दीर्घोत्तरी असावं. म्हणजेच उत्तरात किमान 4 किंवा मोठे किमान 2 मुद्दे लिहिणं आवश्यक आहे. जर एखाद्या प्रश्नामध्ये उत्तराचे अनेक मुद्दे असतील तर त्यातले अगदी महत्त्वाचे किमान 4 मुद्दे मांडले पाहिजेत. प्रत्येक मुद्द्यासाठी अर्धा मार्क मिळतो आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाला एकूण 2 मार्क आहेत. आता बघा, आपण संपूर्ण कृतीपत्रिका कशी असते म्हणजे त्याचं स्वरूप पाहिलं. म्हणजे किती प्रश्न, किती उपप्रश्न, त्यांचे प्रकार आणि त्यांना प्रत्येकी किती मार्क आहेत हे तर आता स्पष्ट झालं. मग चला आता एक मॉडेल उत्तरपत्रिका बघूया, म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरं योग्य पद्धतीने कशी लिहायची ते आपल्याला समजेल. तुम्ही ही उत्तरं नक्की कशा प्रकारे लिहिली पाहिजेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण एक नमुना प्रश्नपत्रिका कशी सोडवली आहे ते पाहूया. पहिल्या प्रश्नातला प्रश्न हा आहे, दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. मग आता उत्तरपत्रिकेत तुम्हाला दिसत असेल की या विद्यार्थ्याने पूर्ण विधान लिहिलंय आणि निवडलेला पर्याय गाळलेल्या जागेत भरून त्याला व्यवस्थित अधोरेखित केलंय. इथे राज्यशास्त्रातील प्रश्न क्रमांक 6 देखील याच पद्धतीने सोडवलाय, ज्याचं उदाहरण तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसत असेल. आता आपण नवीन प्रश्नाकडे वळूया. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्न नवीन पानावरती सोडवा. याचं कारण असं की परीक्षक पेपर तपासताना या प्रश्नाचे मार्क वरच्या बाजूला असलेल्या चौकोनी डब्यांमध्ये नोंदवतात आणि यामुळे नवीन प्रश्न वेगळ्या पानावरती लिहिले तर त्यांना तुम्हाला या प्रश्नांसाठी मार्क देणं आणि टॅली करणं हे सोयीचं जातं. आता पुढील उपप्रश्न ब काय आहे, तर संकल्पना स्पष्ट करा. या प्रकारच्या प्रश्नात विद्यार्थी सामान्यतः काही चुका करतात. साधारणपणे ते हे उत्तर निबंधासारखं लिहितात, पण प्रत्यक्षात मात्र हे उत्तर मुद्द्यांमध्ये मांडायला हवं. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा की या विद्यार्थ्याने उत्तरात योग्य मुद्दे स्पष्टपणे एकाखाली एक मांडलेले.
आणि त्यामुळे परीक्षकांना पेपर तपासताना त्रास नाही होणार, तर उलट तुमचं उत्तर हे स्वच्छ आणि सुटसुटीत दिसेल. लक्षात ठेवा, संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न लिहिताना मुद्दे एकाखाली एक योग्य मुद्द्यांसकट मांडलेले असावेत. याच प्रकारचे प्रश्न राज्यशास्त्रातील प्रश्न क्रमांक 8A मध्ये विचारलेले. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ना? आता आपण प्रश्न क्रमांक 3 पाहूया. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. स्क्रीनवर दाखवलंय त्याप्रमाणे बघा. प्रत्येक विधानासाठी किमान 3 ते 4 कारणं मुद्देसूदपणे आणि एकाखाली एक नीट लिहा. अशा प्रश्नांमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तराची सुरुवात किंवा शेवट हा मूळ विधानानेच करणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमचं उत्तर हे सुसंगत आणि स्पष्ट दिसेल. प्रश्न क्रमांक 4 मध्ये दिलेल्या उतार्यावरती आधारित काही प्रश्नांची उत्तरं लिहायची. पहिले 2 प्रश्न हे 1-1 गुणांचे आहेत. या विद्यार्थ्याने त्याची उत्तरं एका वाक्यात दिली. शेवटचा प्रश्न 2 गुणांसाठी असल्यामुळे तुम्ही इथे बघितलं असेल की ह्याचं उत्तर त्याने 3 ते 4 मुद्द्यात मांडलंय. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं का की कोणता प्रश्न हा किती गुणांसाठी आहे, यानुसार त्याचं उत्तर किती मुद्द्यात लिहायचं हे ठरवणं आवश्यक आहे. एका गुणाच्या प्रश्नासाठी 3-4 मुद्दे लिहिण्याने जास्त मार्क मिळणार नाहीयेत बरं का. इथे सविस्तर उत्तरं लिहायचे. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी 3 मार्क आहेत. त्यामुळे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अशा प्रश्नांची उत्तरं मुद्देसूद आणि पुरेशी असावीत. उत्तरात किमान 3 मोठे मुद्दे किंवा छोटे असल्यास किमान 6 मुद्दे असावेत. अशा प्रकारचा दीर्घोत्तरी प्रश्न हा राज्यशास्त्रात प्रश्न क्रमांक 9 मध्ये विचारला जातो. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे याचं उत्तर सविस्तर आणि मुद्देसूद लिहा. जर प्रश्नात जास्त मुद्दे असतील तर त्यातले महत्त्वाचे मुद्दे निवडून उत्तर मर्यादित ठेवा. आता तुम्हाला स्क्रीनवर राज्यशास्त्रातील प्रश्न क्रमांक 7 दिसत असेल, ज्यामध्ये दिलेलं विधान चूक आहे की बरोबर हे सकारण स्पष्ट करायचंय. मग आता स्क्रीनवर दिसतंय का की उत्तराच्या प्रारंभात ते विधान चूक आहे की बरोबर हे पूर्ण वाक्यात लिहिलंय. लक्षात ठेवा, फक्त उत्तर चूक किंवा बरोबर असं लिहून नाही चालणार हं. आणि त्यानंतर तुम्हाला दिसत असेल की ह्याचं कारण परिच्छेदात किंवा मुद्द्यात लिहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या उत्तराचा शेवट हा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मूळ विधानाने करा. पहिल्या प्रश्नातला प्रश्न अ हा आहे, दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. आता या साध्या प्रश्नामध्ये विद्यार्थी नेमक्या कुठल्या प्रकारच्या चुका करतात, तर काही विद्यार्थी योग्य पर्याय निवडून संपूर्ण विधान लिहितात, पण त्या पर्यायाला अधोरेखित करायचं मात्र विसरून जातात. काही जण फक्त योग्य पर्याय लिहितात पण पूर्ण विधान लिहित नाहीत. तुम्ही मात्र अशा चुका टाळा हं. आता प्रश्न क्रमांक 1चा दुसरा उपप्रश्न ब आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी लिहा. आता उत्तरपत्रिकेत दिलेल्या 3 गटांपैकी फक्त चुकीचीच जोडी लिहा.
योग्य जोड्या लिहिण्याची काहीच गरज नाही. यामध्ये तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे प्रत्येक वेळी अ आणि ब गट असं लिहायची गरज नसते, पण फक्त प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न क्रमांक योग्य पद्धतीने लिहा, एवढं सुद्धा पुरेसं आहे. मुख्य प्रश्नांची सूचना अजिबात लिहू नका. अशा अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवण्याऐवजी तो वेळ शेवटी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी वापरा. आता प्रश्न क्रमांक 2 असा आहे, तो म्हणजे दिलेला तक्ता म्हणजेच आकृती पूर्ण करा. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बघा आकृती ही पेन्सिलनेच काढायची, पेनाने नव्हे. नीट पाहिलं तर ह्या आकृतीमध्ये बाणच नाही आहेत, ज्यामुळे आकृतीमधील संबंध स्पष्ट होत नाहीत आणि ती अपूर्ण वाटते. दोन्ही आकृतींमध्ये बाण जोडले तर परीक्षकांना ही आकृती लगेच समजेल आणि मग ह्याचे मार्क तुम्हाला मिळू शकतील. राज्यशास्त्रातील प्रश्न क्रमांक 8चा उपप्रश्न ब सुद्धा याच पद्धतीने सोडवलाय, ज्याचं उदाहरण तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. प्रश्न क्रमांक 4मध्ये दिलेल्या उतार्यावरती आधारित काही प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता स्क्रीनवर तुम्ही पाहिलं असेल की या विद्यार्थ्याने प्रश्नसुद्धा लिहिलाय, पण प्रत्यक्षात प्रश्न लिहिण्याची काहीच गरज नाही. प्रश्न लिहिल्याने अधिक मार्क मिळणार नाहीयेत, पण त्यात वेळ मात्र जास्त वाया जाईल आणि कदाचित यामुळे पेपरसुद्धा पूर्ण लिहून होणार नाही. तर त्यामुळे लक्षात ठेवा की फक्त प्रश्नाचा क्रमांक लिहिणं सुद्धा पुरेसं आहे.